जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर नगर परिषदेत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती वेतन प्रकरणात मोठा संभ्रम। संगमनेर नगर परिषदेमध्ये शैक्षणिक पात्रता नसतानाही काही कर्मचारी व अधिकाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। विशेष म्हणजे 12वी नापास किंवा त्यापेक्षाही कमी शिक्षण असलेल्या कर्मचारीही उच्च पदावर काम करत असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। माहितीनुसार गेल्या अनेक वर्षात अशा कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले। याच पार्श्वभूमीवर आता वेतनामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाल्याचे समोर आले आहे। काही प्रकरणांमध्ये 12 ते 15 वर्षाच्या कालावधीत जास्तीचे वेतन दिले गेल्याचेही निदर्शनास आले आहे। या अनुषंगाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त रकमेची वसुली करण्याची प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे। ही वसुली त्यांच्या सेवानिवृत्त वेतन, उपदान तसेच रजा रोखीकरणाच्या रकमेतून केली जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे। दरम्यान इतक्या वर्षानंतर ही कारवाई होत आहे। पदोन्नती देताना स्थानिक नगर परिषद प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि त्यानंतर आता अचानक वसुलीचा निर्णय यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। महाराष्ट्रातील नगर परिषद कर्मचारी शैक्षणिक पात्रता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती यामध्ये शैक्षणिक अट नव्हती का? सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न भेडसावत असताना एकंदर पाहता अशिक्षित कर्मचारी अधिकारी वर्ग इथे स्पष्ट होते। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।